नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो खटाव मैदानात आणि खटाव मैदानात कोणकोणती बैल सेम फायनलसाठी पात्र ठरलेत बघूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, विटेकरांचा जीवा सुद्धा आज सेम फायनलसाठी पात्र ठरलाय बघा. भैया नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? गाडी चांगली पाहिजे. गाडीला दादा स्पीड खूप लागलं. आज कुणाबर होता? शिवाजी अण्णांच्या नंद्याबर होता. आज चांगलं नियोजन आहे होय. है ना? यादी पाहिल्या गाडी? नाही पहिल्यांदा गाडी पाहिली. पहिल्यांदाच पाहिले ना. आज दादा गुलालातली गाडी होय. है ना? चांगली शुभेच्छा तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला सुद्धा. आभार. टेपूरकरांचा वजीर सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय. दादा नमस्कार. आज कुणाबर होता वजीर? शिरसोडीची रायफल. आज दादा मोठं नियोजन केलंय. नाही पहिल्यापासून नियोजन आपलाच बैल आहे. आपलाच बैल आहे. हा हा. यादी पाहिल्या गाडी? यादी पाहिल्या गाडी? हो, सोनेऱ्याला पळाले की रायफलची. हम्म. पुदवाडीवर पळले, अमरापुरात 2-3 मैदान. चर्चेत आहे वासरू दादा कडेपूरचा. नाही तो स्पीडचाच आहे, फायनलचा आहे. काय आता अडचण येते पायऱ्याला? काय नाही, अजिबात नाही. आता दादा चर्चेत आहे, पैरा ऑटोमॅटिक होती. चर्चेत आहे, बैलाला गती आहे. हम्म. आमची पहिली बैल पळत होती. हम्म. अडचण नाही, घरची आहेत दुसरी बैल. घरच्या इथे. आज किती वेळ गटात पाहिला? आज 7व्या गटात. 7व्या. गाडीला दादा स्पीड खूप लागला आज, लागले. है ना? शुभेच्छा दादा तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा. संभाजीनगरकरांचा लखन सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय. अर्जुन सोबत पाहिला. विकास दा नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? चांगली पळाली गाडी. गाडीला दादा स्पीड खूप लागला आज, चांगला स्पीड लागला. है ना? गाडी गटूनच पळते. गटून ते मेळ आहे त्या दोन्ही बैलाचा. हा. अनुभवी आहेत दोन्ही. अनुभवी ड्रायव्हर, अनुभवी ड्रायव्हर कोण होता आज? सोन्या ड्रायव्हर आबाई. सोन्या ड्रायव्हर. कायम लखन अर्जुन सोन्या जाणतो. हा. गाडीला दादा स्पीडच वेगळं लागते. कोणकोणत्या मैदानात राहिलं रे? हे 2 महिन्यात राहिलो. कोरेगावला नंबर केलता, मोरगावला 30 मैदान. आणि तिकडं फायनल झाली नाही, मोरगावला फायनल नाही झाली, है ना? शुभेच्छा तुला आज सेम फायनल आणि फायनल. अर्जुन सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? चांगली पळाली. आज दादा लखन अर्जुनची गाडी पाहिली. काय सांगा? गाडी पळती चांगली ती. हा. कोरेगावला पळाली होती, हिंद केसरी झाली, 1 नंबर केला होता. दादा आज पण चांगली पळाली गटाला. ही गाडी कितीदा जरी पाहिली ना तरी प्रेक्षकांची आत्मच इच्छा असते की डबल ही गाडी पाहावी, कारण गटूनच पळते दादा गाडी. नाही, चांगली पळती गाडी. तुमच्या इकडे दादा गाडी असली की गाडी स्पीडच वेगळं लागतं, है ना? दादा तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. द्वारलीकरांचा हरण्या सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. किती वाजता निघलेला काय? रात्रीच काल लॉट ज्या वेळेस पडत होतं हा. त्या लॉटच्या आधारितच निघून आलो. माझी 1 नंबरला पण दुसरी एक गाडी होती, बाहेर गेली. तर रात्री निघलो, 3 वाजता पोहोचलो सातारा. मुंबईलाच होता हरण्या? नाही, हरणे आता या पावसाच्या मुलं साताऱ्यातच ठेवले, कारण मुंबईला पण पावसाचा भरपूर प्रादुर्भाव चालू होता, त्याच्यामुळे इथं ठेवलं. आज हरण्या दादा पिस्टन सोबत होता. हो, आज आम्ही पहिल्यांदाच नियोजन केला होता नियोजन बारामतीचा. पण तिथं पावसाच्या मुळे तो मैदान कॅन्सल झाला, मग तीच गाडी इथं आणून पळवण्याचा विचार केला. भैया बिन म्हणला अनेक दिवस नियोजन झालतं, पण पावसामुळे नियोजन पिसकटत होतं. हो ना, आज योग आला. नियोजनात पलवायचं भरपूर दिवसापासूनच चाललं होतं, कारण पिस्टन हा चांगल्यापैकी पळणारा पाहिजे. म्हटलं त्याच्यात पळू. ते पलवता त्या दिवशीच आमचं नियोजन झाला मालशिरसच्या मैदानात. मग आज पळवण्याचा विचार केला. कमबॅक केला दादा हरण्यानं. हो, कमबॅक तर आता चालूच आहे. काय नाही, एक थोडासा प्रॉब्लेम होता, नाही तर हरण्याने मला तर असं वाटतं या अख्ख्या चालू मैदान म्हणजे जिथून हरण्या हा साताऱ्याला पळालेला आल्यापासून 2 ते 3 मैदानापासून गुलालापासून फक्त वंचित राहिला असेल, नाहीतर हरण्याने एकही गुलाल सोडलेला नाही. आता नाराज कधी करत नाही, कधीच नाही. कोणता तरी नंबर घेणार, गुलाल देणार, खुश करणार. त्याला दादा सांगता का गुलाला ठेवा? सांगायचे ना, त्याला एक माहित आहे की मालक कशासाठी आपल्याला पळवतो आणि कोणाच्या नावासाठी पळवतो. तर जेवढा बोलतात ना, एक बोलणारा आणि ऐकणारा प्राणी असतो त्याला उलटा एवढा कळत नाही, एवढ्या मुख्य जनावराला बिना बोलणाऱ्याला कळतं की कशासाठी आपल्याला पळवतात ना, कशासाठी. तर तो नावाने जे पळतो त्या नावासाठी तो पळतो. दादा तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. महाराष्ट्राचा लाडका 22-11 पिस्टन सुद्धा खटाव मैदान सेम फायनल साठी पात्र. दादा नमस्कार. निवांत बसला?
हो निवांत बसतात. कशी पाहिली गाडी काय आज? चांगली गाडी पळाली. गाडीला दादा स्पीड खूप लागली. गाडीला स्पीड लागणारच होतं, काही विषयच नाही. पहिल्यांदाच पाहिली की हो, दादा गाडी पहिल्यांदाच पळाली. है ना? मग 2-3 नियोजन झालं पण मैदान कॅन्सल किंवा एका मॅचचं नियोजन झालं असंच कॅन्सल फिस काटला मैदान. बऱ्याच दिवसापूर्वी नियोजन झालं होतं, आज झालं. बऱ्याच दिवसाची इच्छा होती. आज हिंद केसरी जोडी पाहिली हो हिंद येते जोडी. है ना? तुम्हाला शुभेच्छा दादा. सेम फायनल आणि फायनलला सुद्धा. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, झरेकरांचा पाखऱ्या सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरला. भया नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? चांगली पळाली गाडी. आज कुणाबर होता पाखऱ्या? कॉकटेल बर सुंदर. सुंदर. बरं, आज चांगलं नियोजन हा आहे चांगली. है ना? गाडी गुलालातली हा आहे ना? आज कशी पाहिली गाडी? सुंदर गाडी पळाली. गाडीला दादा स्पीड खूप लागला आज हा. है ना? हा आज तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला शुभेच्छा. हा धन्यवाद. नो सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघ खटाव मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार. आज दादा गाडी स्पीड खूप लागली चांगलं लागलं. है ना? आज कुणा बरोबर होता कॉकटेल? जरायचा पाखऱ्या झऱ्याच्या पाखऱ्या बरोबर होता की आधी पाहिल्या गाडी? नाही, अजून पहिल्यांदाच गाडी पळते. पहिल्यांदाच पाहिले आहे ना? गाडीला दादा स्पीड खूप लागले. एका उंचीचे आहेत त्यांना है ना? किती वेळ गटात होता कॉकटेल? 5व्या. तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद. जपूरकरांचा रायफल सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरला. बाय नमस्कार. नमस्कार. कशी गाडी पळाली आज? आज चांगली गाडी पळाली. गाडीला दादा स्पीड खूप लागलं हो चांगलं स्पीड लागलं गाडी खाली तळात आहे ना? आज कुणाबरोबर होतं नियोजन? आज लकी लकी कुठलं? निरावागच. निरावगच. चांगलं आहे, चांगलं पळतंय हो आहे ना? किती वेळ गटात होती? तिसऱ्या गटात पळाली गाडी. तिसऱ्या. यादी पाहिल्या गाडी? हा यादी पाहिल्या का? नाही नाही पहिल्यांदाच पाहिलं. पहिल्यांदाच का? शुभेच्छा दादा तुम्हाला सेम फायनल साठी. अमतीकरांचा लकी शेट सुद्धा निरावगच सेम फायनल साठी पात्र ठरलाय. दादा नमस्कार. नमस्कार. किती वेळ पाहिलं लकी? तिसऱ्या गटात तिसऱ्या गटात. आज कुणाबरोबर होता? आज रायफल रायफल कुठला? वैजापूर वैदापूरचा का? आज दादा गाडीला स्पीड खूप लागली. लय खूप स्पीड आहे ना? राहायसारखं लागलं. यादी पाहिल्या गाडी? आज पहिल्यांदाच पळते. पहिल्यांदाच. आज हो. कसं नियोजन लावलं काय? लावलं आमचे मित्र आहेत नेवाशीचे, ह्यांनी नियोजन लावलंय. चांगलं नियोजन आहे आज. हो, है ना? हो. गाडी गुलालातल्या. हो शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद धन्यवाद. प्रकारांचा अर्जुन सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय खटाव मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं सचिन मधुकर काजळे. किती वेळात पळाला? दुसऱ्या गटामध्ये. दुसऱ्या का? आज कुणाबर होता? टिटवी. टीटीव्ही बरोबर होता का? यादी पाहिल्या गाडी? यादी नाही पळाली आज पहिल्यांदा. आज पहिल्यांदाच ह्या भागात हो. आज पहिल्यांदाच आलाय का यादी पाहायला? नाही यादी पळालाय ना पहिले. पाहायला ना? हो. आज चांगले नियोजन लावले हो है ना? हो. गाडी- माळशिरसला आम्ही पळालो होतो. हा. माळशिरसला आमची सेमीला गटपात झालता. सेमीला बाकासूरच्या गटात होती. हा. 2 नंबरला उतरली होती गाडी आमची. हा. स्पीड खूप लागले दादा आज गाडी. हो स्पीड लागले ना. चांगलं मला स्पीड लागले. सेम फायनल आणि फायनलला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, मुंबईकरांची टीटीव्ही सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरल्या काथर खटाव मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव गौरव काजळे. किती वेळात पाहिली टीटीव्ही? 2 नंबर गटामध्ये पळाले. 2 नंबर. आज कुणाबरोबर होती टीटीव्ही? आज आमचा मावळचा सचिन शेठ मधुकर काजळे यांचा छकडे किंग अर्जुन पळाला. अर्जुन बर का? यादी पाहिल्या गाडी? नाही आजच पहिल्यांदा पडले गाडी. पहिल्यांदाच पाहिली. हा इकडं आजच आला असं. हा इथंच बुध मध्ये आपलं विठ्ठल नानाच्या तिथे विठ्ठल नानाच्या तिथं आहे का? गावात. गावात आहे. आज ह्या आधी पाहिल्या का जोडी? नाही पहिल्यांदा आजच पळाली. पहिल्यांदाच पाहिल्या का? शुभेच्छा दादा तुम्हाला आज. धन्यवाद. दादा शिवकरांचा नंद्या सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा खटाव मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार.
गाडी नाही पहिल्यांदाच पळाली गाडी. पहिल्यांदाच पाहिलं का? शुभेच्छा दादा तुम्हाला. हा थँक्यू.